हाय फ्रेंड्स, आपला आजचा ब्लॉग तो म्हणजे काटोलले जायचा. काटोलच्या पड्याला जात आहे, पण त्या गावाचं नाव नंतर सांगेन. तर मला घ्यायला आले होते दोन्ही मामा. मामा आले होते तर आपल्या इथं ह्या लहान लागला होता मागं. मी बी येतो नाही, मी आलो तू कुठे येतो बे, तू काही येऊ नको म्हणलं. तर लढत जाय. मग आम्ही बसलो रणगाड्यावर 130च्या स्पीडनं निघालो. दोन्ही मामे आणि एक भाषा असे आम्ही निघालो होतो. आम्ही आलो होतो पांढरापाटीवर कारंजा जासाठी. तर हे आहे जलामायाचं मंदिर. जलामायाच्या मंदिरातून आलो आम्ही आता कारंजामध्ये. कारंजात आलो तर हे कारंजाचं धान्याचं मार्केट. हे मार्केट आहे ना. आता तेवढी काही सकाळी आल्याच्यानं तेवढी काही गर्दी कारंजामध्ये होती नाही. तर दुकानं उघडणं चालू होते. तर आपल्याला जायचं आहे उड्डाणपुलाखालून. तर आपल्याला जावं लागते अमरावती नागपूर हायवेवर. तर आता आपण उड्डाणपुलाच्या खालून जाऊ. आता उड्डाणपूल आलाच आहे. ह्या आहे उड्डाणपूल. मामाले म्हणलं इथून लवकर चाल, तिसरा मामा जर भेटला तर आपली फजिती होऊन जाईल म्हणलं. तर सांगा बरं कमेंटमेंटमध्ये करून तिसरा मामा कोणाले म्हणलं मी. आता आम्ही चाललो उड्डाणपुलाच्या खालून. आपल्याला जायचं आहे अमरावती नागपूर हायवेवर. तर आपण आलो आता अमरावती नागपूर हायवेवर. हा ह्या आहे काटोलच्या अंदरून आलेला उड्डाणपूल. आता हा आहे काटोल कडमेश्वर नागपूर मार्ग. तर माऊसभाऊ भेटला, ते दुसरा माऊसभाऊ भेटला. म्हणे कुठं चालला, मी आणलो तुम्ही चालले तिथंच मी चाललो, चला म्हणलं. तर ह्या गावाचं नाव आहे चिखली. तर आपण आता फायनली आलो आहो मावशीच्या घरी. ते बसून आहे ते माझे काकाजी, ते मावशी, ह्या आहे माऊसभाऊ. तर चला आपण आता घराच्या अंदरून दर्शन करू. आपण घराच्या अंदर आलो तर पाहतो तर काय वहिनी की जेवण करून होत्या. म्हणालं काहून जी जेवायला बसल्या. म्हणे आता चालू म्हणे आम्ही, भूक लागली म्हणे. तुम्ही जेवता का म्हणे. म्हणालं मी जेवत नाही पाहू म्हणलं. आता त्याचं जेवण चालू होतं. मस्त जेवून राहिल्या होत्या त्या, डाळ भाजी भात. हे आहे मावस बहीण. पहा बरं, वहिनी जेवण केलं तर त्याला भूक लागली होती. बयास पुरीला चालत जाय ना आपणच खात जाय. अशा वहिनी आहे आमच्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.